सर्वांचे आवडते या आमचे सुपुत्र आणि रणजित दादांचे राम भक्त हनुमान असे आमचे अमित चव्हाण, अमित रणवरे. तिथं अमित चव्हाणाची गाडी जोरात सुटली त्यामुळे तिकडे जर लागले. आणि त्यांचा आजच्या या वाढदिवसाच्या निमित्त औचित्य साधून या ठिकाणी ज्यांचा सत्कार या ठिकाणी आयोजित केलेला आहे. महाराष्ट्रात सगळ्यांचं लक्ष वेधून राहिलेले फलटण नगरपालिकेच्या निवडणुकीतला दणदणीत विजय ज्यांनी प्राप्त केला ते लोकनियुक्त नगराध्यक्ष शमशेर दादा आणि त्यांची सर्व टीम, ज्यांच्या हस्ते आपण आजचा हा कार्यक्रम संपन्न करतोय ते तुम्हाला सर्वांचे नेते थोडा काळापुरता पण माझी म्हणायचं, नाहीतर खासदारच म्हणून रणजित दादा निंबाळकर साहेब, फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे अत्यंत गोड बोलणारे कर्तृत्ववान आमदार सचिन पाटील साहेब, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक, ज्यांच्या गाडीत सतत खाण्याचे पदार्थ असतात, जिथं जिथं भूक लागेल तिथं तिथं पर लागतात, असे आपले सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक विक्रमाप्पा भोसले निकम सर, आमच्या विभागातले जिल्हा परिषदचे माजी सदस्य आणि जिल्हा परिषदच्या कृषी समितीचे माजी सभापती मंगेश दादा धुमाळ, म्हणजे जुनी आठवण कायम ठेवणारे खरं म्हणजे प्रेमिला काकींचं आणि लोकनियुक्त लोकनेते इंद्राबाई निंबाळकर साहेबांचे संबंध अतिशय घनिष्ठ आणि त्या कुटुंबाशी एकनिष्ठ असलेले त्यावेळेचे आनंदराव नाना तोच विचार बरोबर घेऊन त्याची जाणीव ठेवून त्या मैत्रीची आज या ठिकाणी उपस्थित आहे ते माझे आमदार आनंदराव नाना पाटील. उत्तर भागातून प्रचंड संख्येने या ठिकाणी नायगाव, भोकर, सोनके, सरकलवाडी, रंगुलाबाद प्रत्येक गावची माणसं या ठिकाणी दादा हजर आहे. त्याचप्रमाणे फलटण तालुक्यातली सगळे प्रमुख मंडळी आहेत. त्याचं एकच कारण आम्ही मला मामा म्हणतो त्यामुळे भाच्याची पाठकण करणं मामाचं काम. अतिशय गोडवा सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा व्यक्तिमत्व हे आम्ही ठरवण्याचं आहे. कितीही त्रास झाला मी त्यांच्या 2 निवडणुकीचा जवळ अनुभव घेतला. लोकसभेच्या निवडणुकीला रणजित दादांच्या प्रचाराचा अनुभव घेतला आणि विधानसभेच्या निवडणुकीला आमदार साहेबांच्या निवडणुकीच्या टायमाला तो अनुभव घेतला. कितीही माणसं रागवली तरी आम्ही स्मूथ असतो, कधी कुणावर रागवणार नाही. तुम्हाला माहिती आहे निवडणुकीच्या काळात सगळ्या प्रमुख कार्यकर्त्यांचं असू द्या कार्यकर्त्यांचं कोणाकडे लक्ष असतं, त्याच्या हातात सगळी सूत्र असते त्याच्याकडे लक्ष असतं आणि मग प्रत्येकाने अमितला त्रास द्यायचा. परंतु अमित अत्यंत शांत संयमान. मी जे राम भक्त हनुमान म्हणलो त्याचं कारणच असं आहे, रात्रंदिवस एकच ध्यास, माझा नेता रणजित दादा हा मोठा झाला पाहिजे, त्याची ताकद वाढली पाहिजे आणि त्याच्यासाठी काही करावं लागलं तरी चालेल, हा एक ध्यान घेऊन चालणार या गावचं व्यक्तिमत्व. म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो.
तसं निगुडे गावाचे आणि माझ्या सुशी गावाचे संबंध अतिशय अनेक संबंध आहेत. बऱ्यापैकी घराघरात रणजित दादा तिथं संबंध आहे. मी जर इथे ग्रामपंचायतीला उभं राहिलो तरी मला निवडून देतील मला, एवढे संबंध आहे. आणि म्हणून या गावातला एखादा आपला नातेवाईक संबंध माणूस एवढ्या कष्टाने काम करतो, त्याच्या वाढदिवसाला आपण गेलो पाहिजे. मागच्या वेळेला मी मुंबईवरून निघालो, ट्रॅफिक मध्ये अडकलो आणि या कार्यक्रमाला येऊ शकलो होतो. परंतु तुमचा वाढदिवस किती आहे 40 सांगू नका, कारण एखाद्या मुलगीला दाखवलं तर नक्कीच मला आवड व्हायचा. म्हणून तुम्ही काय सांगण्याच्या भानगडीत करू नका, व्हायची भानगड काय सांगू एकदम दिलखुलास. जो माणूस सतत हसत असतो तो सतत फ्रेश राहतो आणि त्याला कुठला आजार येत नाही. म्हणून आम्ही सतत हसत असतो. आम्ही तुम्ही सुद्धा सतत हसत राहा. रणजित दादांच्या सारखा एक कर्तृत्ववान देश पातळीवर त्याचं नाव होतं. लोकसभेच्या निवडणुकीला चुकीचा निर्णय झाला नसता तर रणजित दादा देशातल्या मंत्रिमंडळात निश्चितपणाने दिसले असते. त्यावेळेला त्यांना मंत्रिपद देता आलं नाही म्हणून महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात जयकुमार गोरे भाऊला मंत्रिपद हे रणजित दादांच्यामुळे मिळाले. दादांनी सांगितलं माझं एकच मत. त्यांना ज्यावेळेला शेख साहेबांनी विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की माझी एकच इच्छा आहे की माझ्या भाऊ म्हणून ज्याला मी मानतो त्या जयकुमार गोरेला मंत्रिमंडळ आणि अशी नाती समजणारी माणसं असं आमचं त्यांचं भारत आहे जुनं संबंध नव्हते राजकारणात. आम्ही आमची लाईन वेगळी होती, यांची लाईन वेगळी होती आणि आमच्या लाईन मध्ये यांचं बदनामीचाच खेळ. परंतु ज्या वेळेला मी रणजित दादांच्या जवळ नेता कसा असावा, एक अतिशय अडचणीचा प्रसंग माझ्यावर आला होता आणि रात्री 12:30 वाजता ज्यावेळेला रणजित दादांना एक फोन केला माझ्या मुलानं, त्यावेळेला रणजित दादांनी मुख्यमंत्र्यांना फोन करून मला मदत करण्याची भूमिका घेतली. मी कधी आयुष्यात विसरू शकत नाही. असं एक चांगलं माणूस, पण अतिशय चुकीच्या चर्चेनं त्यांची प्रतिभा मिलीन करण्याचा अनेकांनी प्रयत्न केला, पण तसं होत नाही. कोंबडं किती झाकून ठेवलं तरी पाठ आवाज दिल्याशिवाय राहत नाही. आणि त्याच पलटण नगरपालिकेत आपल्याला सगळ्यांना समजलं. शमशेर दादा महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या या निवडणुकीत तुम्ही विजयी मिळवलेली आहे. आपल्याला माझ्या एकच विनंती आहे, 5 वर्षाच्या काळात राज्याचे मुख्यमंत्री तुमच्या पाठीशी आहेत, राज्याचे उपमुख्यमंत्री ज्यांच्याकडे अर्थ खाते ते अजितदादा तुमच्या पाठीशी आहेत. या फलटण शहराचं नाव लौकिक वैभव 5 वर्षात असं निर्माण करा की फलटणच्या जनतेनं जरी रणजित दादा नाही म्हणलं तरी तुमचंच नाव पुन्हा घेतलं पाहिजे. ते चांगलं का ते तुमच्या काळात निश्चित होणार. तुम्ही नगराध्यक्ष झाला, आता येणाऱ्या थोड्याच दिवसात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जिल्हा परिषद पंचायत समिती येणार. आपण एखादी निवडणूक जिंकली म्हणून कुठेतरी हवेत न राहता उद्याच्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत फलटणच्या आत आणि उत्तर भागातली 9वी जागा या निश्चितपणानं आपल्याला भाजप आणि घड्याळाच्या चिन्ह आमदार साहेब घड्याळाच्या चिन्ह नक्की आहे ना. मला जिल्हाध्यक्ष म्हणून विचारतो मला साहेब आपण या दोन्ही चिन्हावरच्या निवडणुका यशस्वी करण्यासाठी रणजित दादांची आणि आमदार सचिन पाटील साहेब, आमचे खासदार राज्यसभेचे नितीन काका पाटील असतील, जिल्ह्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद आबा असतील,
या सगळ्यांची ताकद वाढवण्यासाठी आपण ताकदीने उद्यापासून जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या कामाला लागलो. आणि विधानसभेची निवडणूक झाली, नगरपालिकेची निवडणूक झाली, उद्याची जिल्हा परिषद पंचायत समिती कोणी काही म्हणो, महाराष्ट्रात काय व्हायचं असेल ते होईल, सातारा जिल्ह्यात काय व्हायचं असेल ते होईल, परंतु फलटण विधानसभा मतदारसंघ हा युतीतूनच लढला जाईल. भाजपच्या चिन्हावर आपण निश्चितपणे ही निवडणूक जिंकत असताना अमितच्या वाढदिवसानिमित्त आणि आज नवीन वर्षाचं स्मरण होत असताना मी पहिल्यांदाच नवीन वर्षाच्या तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो. आणि हे वर्ष येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत पुन्हा एकदा फलटणच्या पंचायत समितीवर घराचा आणि भाजपच्या चिन्हावरचा झेंडा यशस्वीपणाने लागला पाहिजे. ही खऱ्या अर्थानं अमित रणवरांना मनापासूनच्या शुभेच्छा वाढदिवसाच्या निमित्त आपण देऊया. आणि एक अपेक्षा व्यक्त करूया की पुढच्या वाढदिवसाला फलटण पंचायत समितीचा सभापती आणि सातारा जिल्हा परिषदचा जिल्हाध्यक्ष हा अमितच्या वाढदिवसाला आपल्या युतीत आला पाहिजे, एवढीच अपेक्षा व्यक्त करताना माझं जय हिंद, जय भारत. धन्यवाद.